नमस्कार। आज आपण नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी फक्त 15 ते 20 मिनिटात मस्त खमंग खुसखुशीत रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ठेचा तयार करून घ्यायचा। त्यासाठी इथे प्लेटमध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे, अर्धा चमचा जिरं आणि थोडं अद्रक घ्यायचं। आताच थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची आणि याचा मिक्सरमधून जाडसर ठेचा करून घ्यायचा। ठेचा तयार करून घेतलाय। आता पीठ मळून घेऊयात। तर त्यासाठी आधी 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन घ्यायचं। बेसन घातल्यामुळे बाइंडिंग चांगली येते आणि टेस्टी छान येते। त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी छान क्रिस्पी होते। तांदळाचं पीठ असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता यात काही मसाले घालून घ्यायचे। तर अर्धा चमचा ओवा, 1.5 ते 2 चमचे तीळ घ्यायचे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, यामुळे रंग छान येतो। यामध्ये आपण ठेचा सुद्धा घालणार आहे, त्यामुळे चटणी कमीच घालायची। त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड, 2 चमचे धनेपूड, चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेला हा ठेचा घालायचा। पूर्ण ठेचा घालून घ्या। पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर इथे वाटीमध्ये मी 2 मोठे कांदे अगदी बारीक बारीक कट करून घेतले आहेत, हे घालायचे। आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। याचे आपण छान खमंग थालीपीठ बनवणार आहोत। कांद्याचे थालीपीठ बनवणार आहोत म्हणून कांदा जास्त घातला। थालीपीठसाठी पीठ भिजवताना ते खूप घट्ट भिजवायचं नाही आणि खूप सैली नको। पीठ जर घट्ट भिजवलं गेलं तर थालीपीठ खाताना कोरडे लागतात आणि सैल भिजवलं गेलं तर ते व्यवस्थित थापला जात नाही, त्यामुळे पीठ थोडं नरमच भिजवायचं। तर बघा, पीठ असं मी थोडं सैलच भिजून घेतलं आहे। आता हाताला थोडं पाणी लावून पिठाचा गोळा करून घ्यायचं। थालीपीठ बनवण्यासाठी पोळपाटावर असा एक सुती कपडा ठेवायचा, यावर थोडं पाणी शिंपडायचं, कपडा ओला करून घ्यायचा। आता थालीपीठ थापून घेऊयात। तर हाताला आधी पाणी लावायचं आणि अशा प्रकारे बोटाने थालीपीठ बनवून घ्यायचं। काठाकाठाने असं बोटाने थापून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ मोठं होते। थालीपीठ असं थोडं पातळच बनवायचं, जाड बनवलं तर ते लवकर शिजत नाही आणि आतमध्ये कच्चं राहते। आणि खूप पातळही बनवायचं नाही, कडक होऊ शकते, त्यामुळे असं व्यवस्थित थालीपीठ बनवून घ्या। थालीपीठ असे छोटे बनवून घ्या किंवा मोठेही बनवू शकता। बऱ्याच ठिकाणी थालीपीठ खूप मोठे मोठे बनवतात, तर तुमच्या आवडीनुसार थालीपीठ बनवून घ्या। थालीपीठ बनवल्यानंतर त्याला असे 4-5 होल्स करून घ्या, यामुळे थालीपीठ चांगलं भाजलं जाते। आता हे थालीपीठ उचलताना कपडा असा दोन्ही साईडनी पकडायचा। हे थालीपीठ भाजून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता। तव्याला आधी तेल लावून घ्यायचं। आता थालीपीठ तव्यावर सोडून दाखवते। हा कापड उचलून पूर्ण तव्यावर ठेवायचा आणि एका बाजूने दोन्ही हातांनी पकडून असा उचलून घ्यायचा। थालीपीठ तव्यावर सोडताना कधी कधी त्याचा आकार थोडा बदलतो, तर थालीपीठ बोटांनी असं थोडं पसरवून घ्या। थालीपीठ भाजण्यासाठी ॲल्युमिनियमचा किंवा असा लोखंडाचा तवा घ्या, पण शक्यतो हे थालीपीठ नॉनस्टिक तव्यावर बनवू नका। नॉनस्टिक तव्यावर थालीपीठाला इतका छान रंग येत नाही आणि चांगलं भाजलंही जात नाही। आता हे जे थालीपीठला होल्स केले होते यामध्ये तेल सोडायचं आणि हे थालीपीठ छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। हाय फ्लेमवर थालीपीठ भाजलं तर ते वरून भाजलं जाते, त्याला रंग चांगला येतो, पण ते आतमध्ये कच्चेच राहतात, त्यामुळे मध्यम आचेवरच हे थालीपीठ भाजून घ्या। थालीपीठ पलटून घेऊया। बघा, छान रंग आला आहे। दोन्ही बाजूनी छान आलटून पलटून थालीपीठ खमंग भाजून घ्यायचं। तर इथे मी काही थालीपीठ बनवून घेतले आहेत। हे थालीपीठ बघा नरम आहे, खूप कडक झालं नाही, असेच थालीपीठ भाजून घ्यायचे, कडक यायला नको। हे गरम गरम थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। एखाद्या दिवशी घरी भाजीला काही नसेल तर जेवणासाठी हे थालीपीठ बनवू शकता।
किंवा सकाळी नाश्त्याला बनवा, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवा, खूप छान लागतात।